आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे आणि एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार। एकनाथ खडसेंची झी 24 तासला माहिती। या क्षणाची अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, एकनाथ खडसे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल वैद्य फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, अतिशय महत्त्वाची राजकीय ब्रेकिंग न्यूज, एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार आहेत, काय अधिक माहिती? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाची घडामोड घडलेली आहे। एकनाथ खडसे हे काहीच वर्षांपूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये गेले होते, त्या पुन्हा आता रामराम करून राष्ट्रवादीला भाजपमध्ये प्रवेश करतायत। स्वतः झी 24 तासशी बोलताना त्यांनी हे मान्य केलेलं आहे की हो, मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतो आहे। मात्र मुहूर्त जो आहे तो अद्याप ठरलेला नाहीये। लवकरच तो पक्ष प्रवेश जो आहे हा निवडणुकीच्या नंतरही होऊ शकतो किंवा आधी होऊ शकतो। वरिष्ठ जे आहे दिल्लीमध्ये त्यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे, ते जो मुहूर्त ठरवतील त्या मुहूर्तावर मी लवकरच प्रवेश करणार आहे, अशी माहिती झी 24 तासला खडसे यांनी दिलेली आहे। एकनाथ खडसे यांच्यासोबत तुमचं काही बोलणं झालंय विशाल? माझं स्वतः त्यांच्याशी आता बोलणं झालेलं आहे। त्यांनी हे मान्य केलेलं आहे की हो, मी प्रवेश करणार आहे। मात्र केव्हा प्रवेश करणार हा मुहूर्त जो आहे तो त्यांनी सांगायला नकार दिला आहे। मात्र मान्य केलेले आहे की मी लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा प्रवेश करणार आहे। मात्र विशाल, आपण पाहिलं होतं की भाजपामध्ये जे काही राजकारण सुरू होतं, इंटरनल पॉलिटिक्स आपण ज्याला म्हणतो ते सुरू होतं, त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। मात्र आता असं काय घडलंय की त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या स्वगृही परतावंसं वाटतंय? एकंदरीतच आपण बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये सध्या ते कुठेही दिसत नाहीयेत। राष्ट्रवादीमध्ये सध्या त्यांचं महत्त्व जे आहे ते कुठेही दिसून येत नाहीये। तर दुसरीकडे जळगावमध्ये सुद्धा उन्मेष पाटील यांनी जी आहे ती बंडखोरी केल्यामुळे तसं कुठेतरी भाजपला जो आहे धक्का बसला होता, तो जो डॅमेज कंट्रोल आहे तो सुद्धा याच्यामधून भरून येईल का, या दृष्टीने सुद्धा भाजपचे वरिष्ठ आहेत ते विचार करत असतील। त्याच्यामुळे एकंदरीतच दोघांचा फायदा जो आहे तो याच्यामध्ये बघण्यात येतोय आणि एकनाथ खडसे यांच्यासारखं एक ताकदवान नेतृत्व पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करत असेल तर भाजपच्या दृष्टीने सुद्धा चांगलंच म्हणता येईल। विशाल, भाजपमधून मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही अधिकृत घोषणा या संदर्भात करण्यात आली आहे? भाजपाकडनं अद्याप अधिकृत याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये। मात्र स्वतः एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिलेली आहे की मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। मात्र याचा मुहूर्त जो आहे तो लवकरच वरिष्ठांशी ठरवून मी कळवीन। विशाल, आपण पाहिलं होतं की ज्या वेळेला एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये येण्याचा डिसिजन घेतला होता, त्यावेळेला फडणवीसांसोबत त्यांचं काहीतरी बिनसलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी एकमेकांवरती अतिशय स्पष्टपणे एकमेकांवरती वार प्रतिवार केले होते। तर आता कुठेतरी फडणवीस आणि खडसे यांच्यामध्ये दिलजमाई झाली असं म्हणता येईल का? नक्कीच आपल्याला असं म्हणता येईल की बहुतेक वरिष्ठांकडनं सांभाळून घ्या अशा प्रकारचे आदेश आले असतील। कारण का गिरीश महाजन जे आहेत त्यांच्याशी सुद्धा खडसे यांचं जे आहे फारसं सख्य नव्हतं। राज्यातलं नेतृत्व असेल देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा सख्य नव्हतं। मात्र आता एकंदर वरिष्ठांची जी आहे ती जसं पंकजा मुंडे यांना सुद्धा एक मानाचं स्थान पुन्हा एकदा त्यांनी देण्यात आले, तसंच काहीसा जो एकनाथ खडसे यांच्या बाबतीतला विचार जो आहे तो वरिष्ठ पातळीवरती होताना दिसून येतोय। नक्कीच, धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर या क्षणाची अतिशय महत्त्वाची राजकीय ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय की खडसे पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहेत आणि या संदर्भात स्वतः एकनाथ खडसे यांनी झी 24 तासशी बोलताना ही माहिती दिली आहे।